आणि हे रामदरा शिवालय खूपच सुंदरच दिसून येत आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक नाहरकर आणि तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉग्समध्ये. आणि हा ब्लॉग्स एका अशा मंदिराचा आहे जे अगदी पुण्यापासून काही तासांच्या अंतरावरती आहे. आणि आपण या अशा निसर्गरम्य अशा या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तर तुम्हाला हे मंदिर दाखवतोच, पण हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा. पुण्यापासून हे सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. स्वतःचं वाहन घेऊन जाणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. लोणी काळभोर मार्गे रामदारा फाटा येथे पोचून आत जाणाऱ्या रस्त्याने मंदिरापर्यंत सहज जाता येते. मंदिराच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था देखील आपल्याला दिसून येते. आणि आता आपण पोचलो आहोत रामदारा मंदिर आहे इथे. तर लोणी कारबोळमध्ये हे मंदिर येतं. तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच हा तलाव आपल्याला दिसून येतो. आतमध्ये इकडे बसण्यासाठी अशी सुंदर अशी जागा आणि अतिशय थंड असं वातावरण इकडे आहे आणि ऊन तर अजिबात नाही आहे. जर कधी पुण्यामध्ये आलात तर या ठिकाणाला भेट द्यायला हरकत नाही. तर पहिलं आपल्याला इकडे शूज काढायचे आहे. मदत करू मी. महंत श्री मंगलपुरी महाराज. आता आपण जातोय मुख्य मंदिराकडे. तर अतिशय सुंदर असं हे दगडी बांधकाम केलेलं मंदिर आणि याच्या प्रत्येक खांबावरती अशा मूर्त्या आहेत. मंदिराच्या अगदी 3 बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे. तर आपण अगोदर होतो उभे ते समोर उभे होतो. हे बघा, तर सगळ्या बाजूंनी 3 बाजूंनी हा तलाव आहे. मंदिरासमोर हा मोठा नंदी. मंदिराच्या चारी बाजूला अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत प्रत्येक खांबावरती आहे. आणि आता आपण मंदिराच्या
आणि आता आपण या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघणार आहोत. तर रामदारा मंदिर परिसरातला हा परिसर, खूप मोठी मोठी झाडे आहेत. निसर्गाच्या या खऱ्याखुऱ्या जगात आपलं सर्वांचं स्वागत आहे. तरी अशी निसर्गातून जाणारी वाट, बाजूलाचा तलाव आणि हे रामदारा शिवालय खूपच सुंदरच दिसून येत आहे. वाटेतून आता आपण चालत चालतो आहोत. खूपच शांतता, एक वेगळीच शांतता मनाला इथे आपल्याला मिळून जात आहे. मस्तगार थंड हवा सुटलेली आहे. ऊन आहे पण ऊन काही लागत नाही आपल्याला. आणि इकडे बसण्यासाठी पण स्पेशल अशा जागा बनवलेल्या आहेत. तर माझ्या मागे बघू शकताय, इकडे बसण्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे बॉक्सेस आहेत. तर अशा प्रकारचा छोटासा नॅचरल ब्रिज आपल्याला इथे दिसून येतोय. खूपच मस्त असा बांधलेला आहे हा. आणि इथे तर आता फोटोशूटचा पॉईंट बनणार आहे. तर या रामदारा शिवालयाच्या तिथे आता मी या ब्रिजवरती आहे. तर निसर्गातून जी वाट जाते तर त्या वाटेला जोडणारा हा एक ब्रिज आहे. खूप भारी तर आता मी जो आलो आहे तो या अगदी झाडाझुडपात लपलेल्या या पुलावरतून आलेला आहे. तर हा एक मस्तपैकी फोटो पॉईंट आहे. तर या शिवालयाच्या अगदी आपण समोरच्या भागामध्ये उभे आहोत. आणि इथून याचा जो नजारा दिसतोय तो खूपच अप्रतिम आहे. आजूबाजूला या डोंगर आपलं लक्ष वेधून घेतात. आणि ही वाट ज्याच्यावर आपण चालत चाललेलो आहोत. आणि या रामदारा शिवालयाचा निरोप घेऊन आता परतीच्या वाटेला लागलेला आहे.